लागतात पण मस्त, अजिबात कडू नाही लागत. मस्त लागतात. नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत कारलं फ्राय करणार आहोत. आणि हे कुरकुरीत कारलं ज्यांना कारलं आवडत नाही ते पण आवडीने खातील. तर मग चला आपण सुरुवात करूया. तर आपण आता या कारल्याची वरची सालं काढणार आहोत. हे असं याची सालं काढायची आपल्याला. आता आपल्याला सालं काढल्यानंतर कट करायचं आहे. हे असं कट करायचं आहे आणि यामध्ये बी आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला याचे 2 तुकडे करायचे आहेत. असे लांब ठेवले तरी काहीच हरकत नाही. आणि असे हे असे कट करायचे आपल्याला. असे सर्व आपण आता कट करून घेणार आहोत. मी आता हे सर्व कट करून घेतलेलं आहे. आता आपण यावर थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे आता असं मिक्स करून घेणार आहोत आणि 15-20 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत. आता 20 मिनिट झालेले आहेत. थोडंसं आणखीन कुस करून आपल्याला यातलं पाणी काढायचं, म्हणजे कारल्यातलं कडूपणा आहे तो निघून जाईल. आता हे ना हे असं आपल्याला दाबून घ्यायचं. हे ना त्यातलं पाणी काढायचं आपल्याला. आता आपण यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत. आता आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं हिंग, आपला घरगुती मसाला टाकायचा आहे. 1 चमचा टाकलेला आहे मी. आणि आता आपल्याला 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आपण कारल्याला मगाशी मीठ लावलेलं, त्याच्यामुळे आता कमी टाकायचं आहे आपल्याला मीठ. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत.
हे पहा, मी आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला अर्धा चमचा तांदळाचं पीठ असं वरचेवर टाकायचं आहे. हे पहा, हे असं. आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत. आता मी इथे तवा तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेले. आता आपण ही कारली फ्राय करणार आहोत. तुम्ही डीप फ्राय केले तरी चालणार आहे. एक 2 मिनिटांनी आपण पलटणार आहोत. एक 2-3 मिनिटांनी मी पलटलेली आहे. ही कारली मस्त कुरकुरीत होतात. गॅस फास्ट ठेवायचा आहे. ही कारली आता फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. असेच आपण आता दुसरी बॅच टाकणार आहोत. जी कारली खात नाही ना, ती पण आवडीने खातील ही कुरकुरीत कारली. आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही त्यासोबत थोडासा रवा टाकलात ना तरी चालेल, मस्त कुरकुरीतच होतात. ठीक आहे, ही अशी याप्रमाणे आपल्याला ही कारली फ्राय करायची आहे. हे पहा, आता आपली ही कारली फ्राय झालेली आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. अशीच आपण सर्व ही आता फ्राय करून घेणार आहोत. पहा, आपली कुरकुरीत कारली तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व करणार आहोत. आपली कुरकुरीत कारली तयार झालेली आहे. आणि जी कारली खात नाही ती पण आवडीने खातील ही कारली. एक मी तुम्हाला दाखवते कारला. मस्त कुरकुरीत झालेली आहे ती कारली आणि लागतात पण मस्त, अजिबात कडू नाही लागत. मस्त लागतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.